हा व्हिडिओ त्या राजावर आहे ज्याने सत्ता नाही तर जबाबदारी वारशात घेतली, छत्रपती संभाजी महाराज। 16 जानेवारी हा दिवस हिंदवी स्वराज्याच्या इतिहासात छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा दिवस म्हणून ओळखला जातो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात स्वराज्यावर संकटांची छाया होती। आतून फूट, बाहेर मुघलांचा प्रचंड दबाव आणि स्वराज्य टिकेल का असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात होता। अशा काळातच सिंहासनावर बसले छत्रपती संभाजी महाराज। संभाजी महाराजांचं बालपण सुखात नव्हे तर संघर्षात घडलं। लहान वयातच आईचं छत्र हरपलं, पण जिजाऊंच्या संस्कारात त्यांनी शौर्य, स्वाभिमान आणि स्वराज्य निष्ठा शिकली। ते केवळ पराक्रमी योद्धा नव्हते तर विद्वान, बहुभाषिक आणि प्रखर बुद्धिमान राजा होते। स्वराज्याभिषेकाच्या वेळी औरंगजेब स्वतः दख्खन जिंकण्यासाठी उतरला होता, तरीही संभाजी महाराजांनी मुघल सत्तेसमोर कधीही मस्तक झुकवलं नाही। 9 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी सतत युद्ध, कटकारस्थान आणि अंतर्गत बंडखोरी यांचा सामना केला, पण हिंदवी स्वराज्याचा आत्मसन्मान कधीही गमावला नाही। शेवटी ते पकडले गेले, अमानुष छळ सहन केला, देहाला वेदना दिल्या गेल्या, पण धर्म बदलला नाही। मृत्यू स्वीकारला पण शरणागती नाही। हा आहे छत्रपती संभाजी महाराजांचा खरा राज्याभिषेक, सिंहासनाचा नाही तर बलिदानाचा। आज 16 जानेवारीला आपण एका राजाला नाही तर हिंदवी स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या धर्मवीराला वंदन करतो। छत्रपती संभाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय हिंदवी स्वराज्य।